आधी उखाणा घ्यायचा. अरे वा. घ्या उखाणा. हाय बाई, मला तर आठवत ते लग्नातलं घेऊ का? घे ना, मी ऐकलंच नाही परत घेऊ. कुठलाही घ्या. कसं असतंय, समयची वात मंदवंद तेवते, वसंतरावांच्या सहवासात मी रममाण होते. ऐकलं नव्हतं. अप्रतिम. हे नवीनच ऐकलं. माझा काय संबंध? म्हणजे तुमचा त्यांच्याशी आहे ना? हा, आहे. 40 वर्षाचा आहे. काय घेऊ? भाजीत भाजी मेथी. भाजीत नाही, समोरच्या कोनाड्यात नाही, वाटीत वाटी नाही, परतीवर परत पण नाही. बर, तुम्ही सगळे जमलात आमच्या लग्नाच्या वाढदिवसाकरिता. तुम्ही सगळे जमलात आमच्या लग्नाच्या वाढदिवसाकरिता. माझ्या आयुष्यात आनंद घेऊन आली सरिता. सरिता. चला चला चला, जाऊ दे आता, चांगले प्रसंग. आता नीट कापा. अगं हात ठेव. कापा, हा आधी कापा. घास छोटासा करा, छोटा घास, नाही तर पडेल. हसा रे हसा. अरे पुरीला तर बरोबरच नाही. मी आलो. मी जाऊन येतो. कुठे चाललं? मला पण लागली. नको, मी जाऊन येतो म्हणून. का तुला लागली का? नाही. मला चाल येतोय. तू हे घेऊन जाणार आहेस? मी आलो. गणेश, ऐक ना, सॉस हवाय आणि काही पेपर प्लेट्स दे ना. ओके. थँक्यू. तू खाल्लास?
इतके वाजून गेलेत, एवढा उशीर झाला तरी शनाया अजून घरी नाही आलेली. कुठे गेली असेल ही? एक तर आता एवढी भूक लागली ना मला. काय करू? काहीतरी खाऊन घेतो. आता मला काही बनवायचाही कंटाळा आलाय. घरात तर काही उरलं नाहीच शिल्लक. शनाया आली असती तर काहीतरी मागवलं तरी असतं, पण इतका उशीर का झाला हिला? The number you have dialed is currently not reachable. काय करू काही कळत नाहीये. फोन करू का हिला? शाय, ते ती राधिका सगळ्यांसोबत मजा करते आणि इकडे शनाया बाहेर भटकते. मी आपला एकटाच बसलोय. त्या सौमित्र सोबत एंगेजमेंट झाली आणि त्या आधीच राधिकानं डिवोर्स दिला मला. शनायाची तर गोष्टच वेगळी आहे. तिला घरातलं काही येतच नाही. बरं, आता ऑफिसमध्ये सुद्धा काही करायला येत नाहीये. सगळीकडून माझीच कोंडी झाली आहे. ना पैसा आहे, ना घर आहे, ना नोकरी. काय करू काहीच कळत नाही. आई बाबाही राधिकाच्याच बाजूने आहेत. आता काही ते माझ्याकडे येणार नाहीत किंवा माझा विचारही करणार नाही. एकटा पडलोय मी, एकदम एकटा. कोणीच नाहीये माझ्या सोबत. दिवस तुझे हे फुलायाचे झोपाळ्या वाचून. काय यार राधा, मी कधीपासून वाट बघतोय तुझी इथे. आणि दिवसभर आपल्याला इथे काही बोलता आलं नाहीये. तिकडे पण मगाशी आलो तर सगळे सॉस मधून बोलत बसलोय मी. आता जरा मोकळा वेळ मिळालाय, कोणी नाहीये तर मला बोलायचंय तुझ्याशी. अरे हो, पण मी जरा आवरत होते. तू कशाला काय आवडतेस? आहे ना तो गणेश. हो, पण ते किती करणार? किती पसारा झालाय पाहिलंस का? ते भांबावून जातील म्हणून थांबले होते. काय असं काय बघतोय? काही नाही. त्या गणेशची तुझी ओळख सुद्धा नाही, पण तरी त्याची सुद्धा काळजी घेतेस तू. तर तुझ्या होणाऱ्या नवऱ्याची किती काळजी घेशील तू? हो का? मग मी सुद्धा तुझ्याकडे असंच बघत बसायला पाहिजे खरं तर. माझ्याकडे का? एक माणूस लोक घरी आल्यानंतर एवढी सगळी मदत करतो, तो माणूस त्याच्या बायकोला किती मदत करेल, किती समाधान देईल, किती प्रेम करेल. तू किती गोड बोलतेस ग राधा. जाऊया आत. थांब ना थोडा वेळ, 5 मिनिट. जाऊया ना, सगळेजण वाट बघतील. नाही थांब ना, 5 मिनिट. बस 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 इथे बस. 5 मिनिटं ग, 5 मिनिटं बस. राधा, एक काय? सेल्फी काढूया प्लीज. चालेल? छान आलं ना? मला आवडतं असं खूप. तसं सगळ्या आठवणी आणि निघूया. काय सारखं ग निघूया, आज जाऊया, थँक्यू सॉरी, हे सगळे काही पेटंट आहेत का राधिका मसालेचे?
काही काय बोलतोयस तू? थांब ना जरा वेळ, 5 मिनिट. ऐक ना राधा, अजून एक. आज आपण या बंगल्यात आईबाबांच्या लग्नाचा 40वा वाढदिवस साजरा केला. माझी खूप इच्छा आहे की आपण आपली प्रत्येक अॅनिव्हर्सरी या बंगल्यात साजरी करावी. तुला आवडेल इथे यायला? तुझ्या बरोबर मला कुठेही यायला आवडेल. राधा, तुला आणि अथर्वला जे काय आवडतं ना त्यानुसारच आपण आपलं घर बनवायचं. तुझ्या ज्या काय आवडीनिवडी आहेत ना त्या सगळ्या सांग मला. सगळ्या आवडीनिवडी जपायच्यात मला. आता मला तुला आनंदी बघायचंय ग. आज कशी दिवसभर एकदम आनंदी होतीस तू. हे पण राधा, खरंच हा, आज एक वेगळंच समाधान होता तुझ्या चेहऱ्यावर. कारणही तसं होतं. आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस होता ना आज. आईबाबांनी खूप केलंय रे माझ्यासाठी. त्यांना असं खुश बघून ना मलाही खूप बरं वाटतं. छोट्या छोट्या गोष्टी असतात, छोटे छोटे आनंद असतात, त्याचे शेअर केले ना की खरंच खूप बरं वाटतं. आता पहा ना, बाबा आधी इथे यायला नाही नाही म्हणत होते, पण आता इथे आल्यानंतर किती खुश आहेत बघितलंस ना. दादा, तुझा हाच स्वभाव ना मला खूप आवडतो ग. इतरांच्या आनंदात तुला आनंद मिळतो. कधी बदलू नकोस हा स्वभाव. अशीच आनंदी राहा. मी आहे तुझ्यासोबत कायम. कदम जोक कडक होता, एकदम मस्त. घ्या चहा घ्या. काय कदम सर, ऑफिस मध्ये राधिका मॅडम, आनंद सर नाही तर मजा चालली आहे ना. अरे काम काय नेहमीचीच आहेत रे. चालतंय चालतंय. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. गुड हॅलो मॉर्निंग. नारकर, काय म्हणताय? हो ठीक आहे. कदम काम ओके चाललंय? हो ओके. ओके. गुड मॉर्निंग रघु. गुड मॉर्निंग मॅडम. तुमची मुलगी काय म्हणते? ठीक आहे. ओके. बर, मला आज सगळ्यांना एक अनाउन्समेंट सांगायची आहे. सो प्लीज सगळ्यांनी इथेच राहा, ऑफिसमधून बाहेर जाऊ नका. ओके? कसली अनाउन्समेंट मॅडम? अरे असं काय करतो? आपलं राधिका मसाले इंटरनॅशनल मार्केटमध्ये गेलंय, मग त्याची एंट्री झाली तर आपण थोडी एक मोठी अनाउन्समेंट करतोय. ओके? बर, ऑफिस मधलं सगळे आहेतच, पण फॅक्टरी मधल्या सगळ्यांना बोलून घ्या, आपल्या वर्कर्सना. पण मॅडम, राधिका मॅडम, आनंद सर हे दोघंही नाही आहेत ना. सो व्हॉट? मी पण मालक आहे ना कंपनीची, मग मी अनाउन्समेंट करूच शकते, हो ना? हो. ओके. बर रघु, चल ठीक आहे, मी घेऊन जा. कदम, ही कसली अनाउन्समेंट? काही कळत नाही रे, पण आज केवढं गोड बोलत होती ही. हो ना, काहीतरी गडबड आहे गड्या. आनंद सरायला सांगितलंच पाहिजे. काय रे, काय झालं? आनंद सरांचा फोन लागत नाहीये. अरे नाही नाही, त्यांना कळव. आज हिचा तेवर काहीतरी वेगळा दिसतोय. त्यांना ना हे सगळं कळलं पाहिजे, ना तर उगाच आपल्यावर शेकायचं प्रकरण. सर तेच करतो ना, पण फोनच लागत नाहीये. कदाचित ते अशा ठिकाणी असतील जिकडे नेटवर्क नसेल. तू ट्राय कर, परत ट्राय कर. तेच करतोय. ह्याच्याबरोबर राहून पण तू एवढा चांगला राहिलास ना, याचं आश्चर्य वाटतं मला. जराही वाया नाही गेला. काय सगळ्यावर थँक्यू, सॉरी वगैरे असं फॉर्मल बोलतो. शिकवलं मी त्याला. तू माझ्यावर का घसरतोच रे? एक मिनिट, तुमचं चालू देत, मी वाट बघतो, या लवकर. हे बघ, सॉरी आणि थँक्यू शिकला, एक्सक्यूज मी शिकला नाही. ओके आंटी, चला, थँक्स फॉर द ब्युटिफुल पार्टी. जेनी, यू आर मोस्ट वेलकम. फक्त जेनी. अरे त्यात तू पण आलासच ना. जेनी मध्ये मी आलो. मिस्टर अँड मिस जेनी असं. आम्ही निघतो. आणि गाडी नीट चालव बाबा, नीट नाही तिला. श्रेयस चालवतोय, ही पुढे बसणार, मी मागे झोपणार आहे. तू कसं काय ऍक्सेप्ट करतेस? इट्स ॲज युजल. सर, एक्सक्यूज मी, मी जातो. बघ बाय. नीट झोप रे. हो यस यस. आनंद पण निघाला वाटतं. झोप आली त्याला. चला. बाई,
निघू आता आम्ही. ए, थांबा थांबा एक मिनिट हा. आलेच मी. आलं? काय एक वेगळा कार्यक्रम आहे तिने ठरवलेलं आहे सगळं. हो तुम्ही काय काय ठेवून येतो. अहो, थांबा ना, मी करतो ना. काय एनर्जी आहे या माणसात. ऐकणार छान झालं. मस्त. साडी आहे बघा, तुम्हाला रंग आवडतोय का? आणि मी सिलेक्ट केली हा. गाऊन बरं याची का गरज होती? गरज कशी नाही, आता आपण व्याही होणार ना. तुमच्यासारखी एक छान मैत्रीण मला मिळाली याची ही आठवण. रडायचं नाही. अहो किती करतो अहो तुम्ही आमच्यासाठी. आम्ही तर रिकाम्या हाताने चालवतो ना. पण लग्नाचा वाढदिवस तुमचा, तुम्ही फक्त गिफ्ट घ्यायची. राधिकाचे बाबा, हे तुमची गिफ्ट. परफ्यूम आहे, आवडेल तुम्हाला आणि आईंना पण. नाही निश्चित आवडेल. पण कसं आहे वसुंधरा ताई, हे सगळे करून ना तुम्ही दडपण आणता आमच्या. अहो असा वाढदिवस आम्ही कधी साजरा केला नव्हता आजपर्यंत. पण बरं झालं, सगळे आप्तेष्ट सोबत होते, बरं वाटलं. हा वाढदिवस तर मी कधीच विसरणार नाही बरं, कायम लक्षात ठेवीन. राधिका, सौमित्र, तुम्ही खूप खूप आनंद दिलात बरं आम्हाला. खूप समाधान वाटलं बरं. अहो आता आपल्या नव्या नात्याची ही सुरुवात आहे ना, मग सगळ्यांनी तो आनंदाने क्षण साजरा करायचा. आणि हो नानी, आता मला बोलवायचं बरं का तुमच्या सगळ्या प्रत्येक कार्यक्रमाला. अहो असं कसं विसरणार? आमच्या सिनियर सिटीजन मध्ये आणखी एकाची भर पडली आहे. सुंदराताई, सिनियर सिटीजन्सच्या ग्रुप मध्ये तुमचं स्वागत. प्रत्येक वेळी आता तुम्ही असणारच. आणि आम्ही फोन केला की लगेच यायचं मजा करायला. हे आमचे ऍडमिन आहेत. चला निघूया आता. चला चला चला. छान झाला कार्यक्रम. बरं सौमित्र येतो. बाकी त्यानिमित्ताने सगळ्यांची गाठीबिठी झाल्या. धन्यवाद. अहो नाना, तुम्ही नका ना हो आभार मानू. आता आपली एकच फॅमिली आहे, अजून भरपूर धमाल करायची आहे आपल्याला. काय चला या या या, बसा. हो पुढे पुढे बसता. याच्या बाजूलाच बसा. हळू चालवायला सांगा. चेहऱ्यावरून पास चालवणार वाटतोय. चला बसा नाना आरामात. होय होय. बाय बाय नानी. हो बाय. शिरा करायला विसरू नका. नाही नाही, येणार आहे खायला. हा हा. कोण आहे ड्रायव्हर? विजय आहे ना? नीट चालव रे. व्यवस्थित जा, आनंदात राहा. हो हो, तुम्ही येतच आहात उद्या परत. हो हं, या.